नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। डिप्लोमा पॉलिटेक्निक ऑप्शन फॉर्म। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर डिप्लोमाला फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचे ऑप्शन टाकण्याचे सुरू झालेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणार आहोत। त्याच पद्धतीने कोर्स कसे निवडायचे, चॉईस कोड कसा टाकायचा, प्रेफरन्स कसा सिलेक्ट करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला dt.maharashtra.gov.in या वेबसाईटला यायचं आहे। त्या वेबसाईटला आल्यानंतर प्रवेश प्रक्रियामध्ये पोस्ट SSC पदविका 2026 वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला फिल ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 असा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आता लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपलं ऑप्शन फॉर्म भरायचं आहे। तर या ठिकाणी आपलं डाव्या बाजूला जे ऑप्शन आहे त्यामध्ये ऑप्शन फॉर्म असा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी कॅप राऊंड 1 वरती आपण क्लिक करायचं आहे। त्याच पद्धतीत मित्रांनो, त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फॉर्म भरण्यापूर्वी काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिलेले आहे, ते सर्व इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, फॉर्म हा जो भरायचा आहे तो स्टुडंट्सने त्याच्या लॉग इनमध्ये फॉर्म भरायचा आहे। लॉग इनमध्ये भरल्यानंतर त्याला जर TFWS हा ऑप्शन त्याने जर फॉर्ममध्ये यस केला असेल तर त्याने TFWSचे जे कोड आहे ते टाकताना व्यवस्थित टाकायचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये विद्यार्थी हा संपूर्ण ऑप्शन फॉर्म हा चॉईस कोडने भरू शकतो। त्यामध्ये तो कोर्स वाईज पण त्याचे ऑप्शन सिलेक्ट करू शकतो। त्यानंतर मित्रांनो, यामध्ये आपण जास्तीत जास्त मॅक्झिमम 300 चॉईस कोड आपण सिलेक्ट करू शकतो, म्हणजे 300 कॉलेज आपण मॅक्झिमम सिलेक्ट करू शकतो। त्यामध्ये फर्स्ट ऑप्शन हा आपला फर्स्ट राऊंडसाठी कंपल्सरी असणार आहे। त्या ठिकाणी आपला नंबर लागला तर आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व इन्स्ट्रक्शन्स दिले, ते सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचून झाल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला स्टार्ट फिलिंग या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा मित्रांनो या ठिकाणी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहे, ते सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचून या ठिकाणी आय रीडवरती क्लिक करून कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप, त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ॲडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज हे सर्व ऑप्शनला टिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲटोनॉमी स्टेटसमध्ये ॲटोनॉमस आणि नॉन ॲटोनॉमसला टिक करायचं आहे। त्यानंतर मायनॉरिटीमध्ये मायनॉरिटी आणि नॉन मायनॉरिटी या दोन्ही ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या जिल्ह्यातील कॉलेज निवडायचे आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। तर समजा मी इथे नाशिक, पुणे, अहिल्यानगर, धुळे, जळगाव असे ऑप्शन मी या ठिकाणी सिलेक्ट केले आहे। ते जिल्हे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डू यू वॉन्ट टू फिल्टर ऑन द बेसिस ऑफ कोर्स इन्स्ट्रक्शन्स, यामध्ये तुम्ही कोर्सेस आणि इन्स्टिट्यूट असे 2 टाईपमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता। समजा तुम्ही इन्स्टिट्यूट घेतलं तर कॉलेज वाईज सिलेक्ट करू शकता। कोर्सेसमध्ये गेलात तर तुम्हाला कुठल्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे ते सर्व कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। कोर्स म्हणजेच तुमच्या ज्या ब्रँच आहे त्या ब्रँच आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। तर आपल्याला ज्या ब्रँचसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ब्रँच आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एक ब्रँच सिलेक्ट केली। आपण समजा 4 ब्रँच असतील, 2 ब्रँच असेल तर आपण सिलेक्ट करू शकता जेवढ्या ब्रँच पाहिजे तेवढ्या। त्यानंतर ब्रँच सिलेक्ट केल्यानंतर त्या ब्रँचची या ठिकाणी संपूर्ण सर्व महाराष्ट्रात जेवढे कॉलेज आहे सगळ्या कॉलेजची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। समजा आपल्याला यामधने आपण मग आपले कॉलेजेस सिलेक्ट करू शकतो। आपल्याला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजसमोर आपण फक्त या ठिकाणी चॉईस कोडसमोर आपण टिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण स्क्रोल करायचं आहे आणि आपले कॉलेज व्यवस्थित बघायचे। तर मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी जर आपल्याकडे समजा चॉईस कोडची लिस्ट असेल तर मग तर सिक्वेन्सली चेक करायला आपल्याला सोपं जातं। समजा त्यामध्ये जर आपल्याकडे लिस्ट नसेल तर आपण कॉलेजचं नाव व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चॉईस कोड भरायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, आता समजा या ठिकाणी टोटल
95 कॉलेज आहे, तर ते सगळे कॉलेजेस बघून घ्यायचे, चॉईस कोड बघून घ्यायचे आणि त्यासमोर टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर या ठिकाणी आपण स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर पुन्हा आपल्याला कॉलेज असेल ते कॉलेज या ठिकाणी अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे, टिक करायचं आहे. सिलेक्ट करणं म्हणजेच आपण त्या ठिकाणी टिक करत आहोत. टिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपले कॉलेजेस सिलेक्ट झालेले आहे. कॉलेज आणि ब्रँच पण आपली सिलेक्ट झालेली आहे. मित्रांनो, हे जे करतोय ते आपण आत्ता कोर्सेस वाईज केलेलं आहे आणि या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॉलेजेस अशा पद्धतीने आलेले आहे. समजा आता आपल्याला इन्स्टिट्यूट वाईज सिलेक्ट करायचं असेल, फक्त तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज समजा तुम्हाला ब्रँच टाकायची आहे. सपोज गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक कॉलेज आहे, तर त्याच्या तुम्हाला सर्व ब्रँच सिलेक्ट करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी इन्स्टिट्यूटचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि इन्स्टिट्यूटचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली कॉलेजची लिस्ट दिसणार आहे. तर त्या कॉलेजच्या लिस्टमधून आपल्याला ज्या ज्या कॉलेजच्या ब्रँच सिलेक्ट करायच्या आहे ते कॉलेज आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. तर या ठिकाणी आता खाली सिलेक्ट इन्स्टिट्यूट यू आर लुकिंग, तर यामध्ये आता आपल्याला कॉलेजच्या लिस्ट दिसणार आहे, कॉलेजचे नावं दिसणार आहेत. तर आपण ते सर्व कॉलेजेस या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तर आता या ठिकाणी मित्रांनो सर्व कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट इन्स्टिट्यूट यू आर लुकिंग या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतरच आपल्याला त्या कॉलेजची लिस्ट दिसणार आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आता मी क्लिक केलं आहे तर या ठिकाणी सर्व कॉलेजेस आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण एक एक स्क्रोल डाऊन करून आपलं एक एक कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो कॉलेज सिलेक्शनची. फक्त त्या कॉलेजच्या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. माऊसने क्लिक केल्यानंतर ते कॉलेज या ठिकाणी खाली ऑटोमॅटिकली येत आहे. तर मित्रांनो, आपण फॉर्म भरण्यापूर्वी समजा आपल्याकडे चॉईस कोड असेल तर आपण ते चॉईस कोड बघून घ्यायचे, वेबसाईटवरनं सर्च करून घ्यायचे, म्हणजे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी सिक्वेन्सली कॉलेज दिसतात. तर हे कोड जे आहे चॉईस कोड DTE कोड, तर त्यानुसार आपण पटापट कॉलेजेस आपले सिलेक्ट करू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण किती पण कॉलेज तुम्ही घेऊ शकता आणि एका कॉलेजच्या तुम्ही किती पण ब्रँच सिलेक्ट करू शकता. फक्त यामध्ये एकच आहे की आपला जो फर्स्ट ऑप्शन आहे तो ह्या राऊंडसाठी तो कंपल्सरी असणार आहे. म्हणजे आपला फर्स्ट राऊंडला पहिल्या कॉलेजला नंबर लागला तर आपल्याला त्या ठिकाणी ते ॲटो फ्रीज होणार आहे आणि आपल्याला ते ॲडमिशन करावंच लागणार आहे. एवढं एक लक्षात असून द्यायचं आहे मित्रांनो फर्स्ट राऊंडसाठी. त्यासाठी ऑप्शन टाकताना फर्स्ट ऑप्शन टाकताना खूप काळजीपूर्वक टाकायचं, म्हणजे आपल्याला ज्या कॉलेजला खरोखरच ॲडमिशन घ्यायचं आहे तोच ऑप्शन आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, तोच ऑप्शन आपण या ठिकाणी टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपण सर्व कॉलेजेस सिलेक्ट केल्यानंतर या कॉलेजेसच्या सर्व ब्रँच आपल्याला दिसणार आहे. तुम्हाला वाटलं एका कॉलेजच्या 4 ब्रँच घ्यायच्या, दुसऱ्या कॉलेजच्या 2च ब्रँच सिलेक्ट करायचे तर तुम्ही करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी आता स्क्रोल डाऊन करून या ठिकाणी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सिलेक्ट केलं आहे. असं स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि आपले व्यवस्थित कॉलेज सिलेक्ट करायचे. कॉलेज सिलेक्ट करताना व ऑप्शन सिलेक्ट करताना कुठल्याही प्रकारची चूक करायची नाही. तर मित्रांनो, या पद्धतीने आपले सर्व कॉलेजेस व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि कॉलेजेस सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतरच आपल्याला पुढे प्रेफरन्स सेट करता येणार आहे आणि कॉलेजेसच्या ब्रँच सिलेक्ट करता येणार आहे. तर या ठिकाणी बघून घ्या मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवतो आहे, कॉलेजेसचे नावं पण दाखवतो आहे स्क्रोल करून आणि कॉलेजचा चॉईस कोड म्हणजे DTE कोड पण या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवत आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी खाली जेवढे कॉलेजेस सिलेक्ट झाले त्याची लिस्ट पण आपल्याला दिसली होती. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आता तुम्हाला सर्व ते जे कॉलेज सिलेक्ट केले त्या कॉलेजच्या सर्व ब्रँच आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यामध्ये आपल्याला त्या कॉलेजची जी ब्रँच सिलेक्ट करायची आहे त्याच ब्रँचच्या समोर आपण टिक करून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबादचं जे कॉलेज आहे त्याच्या सर्व टोटली ज्या 7-8 ब्रँच आहे त्या सर्व ब्रँच या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्यामध्ये आपल्याला ज्या ब्रँचला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ब्रँचच्या चॉईस कोड समोर आपण टिक करून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पुन्हा आपण खाली स्क्रोल करायचं आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला सर्व कॉलेजेस वगैरे या ठिकाणी दिसत आहेत, कॉलेजेस दिसत आहेत, कॉलेजच्या सर्व ब्रँच दिसत आहेत. तर त्या सर्व बघून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण खाली आल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे.
तर मित्रांनो, यामध्ये लक्षात असू द्या, समजा तुम्हाला तुमचे स्पेसिफिक कॉलेजेस असतील तर तुम्ही आणि एकच ब्रँच असेल किंवा 2-3 ब्रँच असेल तर तुम्ही इन्स्टिट्यूटमधनं पण ते सिलेक्ट करू शकता. हे एकदम सोपा ऑप्शन आहे. अशा पद्धतीने सर्व ब्रँचसमोर टिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला प्रेफरन्स सेट करायचा आहे. तर प्रेफरन्स सेट करण्यासमोर आपल्याला समजा या ठिकाणी जो 6 नंबरचा ऑप्शन आहे तो आपल्याला 1 नंबर घ्यायचा आहे समजा, तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी साईडला जे 2 ॲरो दिलं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तो ऑप्शन आपला वरती जाणार आहे. त्याच पद्धतीत समजा आपल्याला तो खाली घ्यायचा असेल तर खालचा जो ॲरो आहे समोर दिलेला त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी समजा आता जो 4 नंबरचं कॉलेज आहे ते मला वरती घ्यायचं, तर या ठिकाणी क्लिक करायचे वरच्या बाजूला. खाली घ्यायचं आहे तर खालच्या बाजूला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने कॉलेजसमोर क्लिक करायचे, कॉलेजवरती क्लिक करायचे माऊसनी आणि समोरच्या ज्या ॲरोवरती क्लिक करून ते कॉलेज तुम्ही वर खाली अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकता. तर मित्रांनो, यामध्ये बघून घ्यायचे पुढे आपल्याला प्रेफरन्स नंबर पण दिसतो आहे. तुम्ही जे प्रेफरन्स सिलेक्ट केला आहे तो प्रेफरन्स नंबर पण आपला या ठिकाणी दिसतोय. तर मित्रांनो, फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे, कारण फॉर्ममध्ये प्रेफरन्स एकदा फॉर्म तुम्ही सबमिट केला तर तुम्हाला प्रेफरन्स चेंज करता येत नाही. त्यामुळे फॉर्म फिल करताना ऑप्शन फॉर्म सिलेक्ट करताना प्रेफरन्स टाकताना व्यवस्थित टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सर्व प्रेफरन्स सेट करून घ्यायचे. या ठिकाणी मी समजा 8 कॉलेजेस सिलेक्ट केले तर त्या 8ही कॉलेजचा व्यवस्थित सिक्वेन्स बघून घ्यायचा आहे, त्याचा कॉलेज कोड आणि ब्रँच पण बघून घेत चालायची आपली ब्रँच बरोबर आहे की नाही. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची चॉईस कोड, कोर्स नेम, कोर्स टाईप आणि कॉलेजचं नाव, इन्स्टिट्यूट नेम या ठिकाणी दिसणार आहे प्रेफरन्स वाईज. ते सर्व जर बरोबर असेल तर या ठिकाणी आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला 6 अंकी एक OTP जाणार आहे, 6 डिजिटचा एक OTP जाणार आहे. तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तो OTP टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, OTP आल्यानंतर थोडं वेट करायचं आहे. OTP आला नसेल तर तो आल्यानंतर टाकायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं फॉर्म भरून झालेला. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना तुम्हाला काही क्युरी असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. थँक्यू.